सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. 45 डेजचा कोर्स चालू आहे. दिवस आहे 10वा. व्हर्बची सिरीज चालू आहे. व्हर्ब आपण पहिल्या दिवशी जसं डिस्कस केलं होतं की व्हर्ब हा खूप मोठा टॉपिक आहे. तर या टॉपिक मध्ये काय होतंय की एका व्हिडिओमध्ये हा कव्हर होण्यासारखा नाहीये. मग काल आपण रेग्युलर इरेग्युलर व्हर्ब पाहिले दिवस 9व्या मध्ये, आणि आज आहे दिवस 10वा, म्हणजे 10वा दिवस म्हणजे डे 10 आहे. तर आज आपण मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स याचा अभ्यास करणार आहोत. हा पण एक परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला शक्यता देतात, म्हणजे ऍबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन असं देतात, आणि तुम्हाला करेक्ट मॉडेल त्याच्यासाठी शोधून तुम्हाला तिथे वापरायला येतं. 1 मार्काचा टॉपिक आहे, पण आपल्याला 1 मार्क म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. 1 मार्क मिळून आपल्याला पूर्ण मार्क होत असतात. तर आता बघा, मॉडेल ऑक्झिलरी पहिले समजून घेऊयात आपण. तसं छोट्याशा टाइप ऑफ वर्ड्स मध्ये मॉडेल ऑक्झिलरी ऑलरेडी पाहून झाल्यात. आता आपण आज डिटेल एक्झाम्पल आणि कुठं कशी मॉडेल ऑक्झिलरी वापरतो ते आपण पाहणार आहोत. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आर द स्पेशल हेल्पिंग वर्ब्स. कसे वर्ब्स आहे ते? स्पेशल हेल्पिंग वर्ब्स आहे दॅट आर यूज बिफोर द मेन वर्ब. मेन वर्ब जे असतं त्याच्या आधी वापरतो आपण. आणि कशासाठी वापरतो? तर टू एक्सप्रेस द ऍबिलिटी, म्हणजे आपण काय म्हणतो, क्षमता, परमिशन, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी, ऑब्लिगेशन, ऍडवाइस, रिक्वेस्ट आणि इंटेन्शन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी. म्हणजे परमिशन म्हणजे आपल्याला एखाद्याची परवानगी मागायची, पॉसिबिलिटी म्हणजे एखादी शक्यता वर्तवायची, प्रोबॅबिलिटी म्हणजे ते पण म्हणजे 2 पैकी 1 जर आपण सिलेक्शन करतोय तर त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात, संभाव्यता. नेसेसिटी म्हणजे गरज. ऑब्लिगेशन म्हणजे तुम्ही म्हणजे परवानगी नसणे किंवा म्हणजे तिथे मनाई असणे, त्याला ऑब्लिगेशन वगैरे म्हणतो. ऍडवाइस म्हणजे सल्ला, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, आणि इंटेन्शन म्हणजे हेतू. ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करण्यासाठी, ह्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी आपण मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करतो. आता दुसरी गोष्ट, दे डू नॉट शो द ऍक्शन देमसेल्फ. म्हणजे हे काही व्हर्ब नाहीयेत, मेन व्हर्ब नाहीयेत. हे काय करतात? हेल्पिंग व्हर्ब आहेत, पण स्पेशल आहेत थोडेसे. तर मग आता कुठले कुठले हेल्पिंग व्हर्ब आहेत आणि त्याची काय काय स्पेशालिटी आहे ते आपण खालच्या चार्टमध्ये बघूया. मॉडेल वर्ब. आता पहिलं जे मॉडेल वर्ब आहे ते कॅन आहे. त्याचं फंक्शन बघूयात. कुठे वापरतात कॅन? तर कॅनचा उपयोग ऍबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी होतो. ऍबिलिटी म्हणजे क्षमता, परमिशन म्हणजे परवानगी, आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. हे दाखवण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. पुढचं जे मॉडेल वर्ब आहे ते आहे कुल्ड. याच्यामध्ये पास्ट ऍबिलिटी, म्हणजे आपण भूतकाळात एखादी जर गोष्ट करत होतो पण आता करत नाहीये. म्हणजे पूर्वी आम्ही फाउंटन पेन वापरायचो, मग ते सांगण्यासाठी आपण कुडचा उपयोग करतो. म्हणजे पास्ट ऍबिलिटी म्हणजे पूर्वी मी म्हणजे 1 मिनिटात म्हणजे असं म्हणजे सांगण्यासाठी की धावत होते, 100 मीटरची रेस पूर्ण करत होते. टाइम जे आहे किंवा जे काही आहे तुमची जी पूर्वीची क्षमता होती ती दाखवण्यासाठी आपण कुडचा उपयोग करतो. त्याला म्हणतो आपण पास्ट ऍबिलिटी. कधी कधी पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे एखादी नम्र विनंती करण्यासाठी सुद्धा आपण कुडचा वापर करतो. कुड यू प्लीज टेक युअर सीट्स वगैरे अशा प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये असतात. नेक्स्ट जे आहे ते कुल्ड आपण कधी कधी पॉसिबिलिटी म्हणून पण वापरतो. आता पुढचा मॉडेल वर्ब आहे मे. मे आपण फॉर्मल परमिशन, म्हणजे आता तुम्हाला तुमचं नेहमीचं वाक्य आहे, मे आय कम इन वगैरे वगैरे, ज्या तुम्ही वापरता त्याला मे वापरता. तो मे म्हणजे काय? तर तो परमिशनसाठी, फॉर्मल परमिशनसाठी वापरलेला असतो. आणि कधी कधी मे पॉसिबिलिटी म्हणून पण वापरतो की मे बी आय कम ऑर नॉट कम, म्हणजे मी उद्या येईल किंवा नाही येईल असं. म्हणजे मे कधी कधी आपण पॉसिबिलिटीसाठी सुद्धा वापरतो. माईट जो आहे तो वीक पॉसिबिलिटीसाठी वापरतो आपण. वीक पॉसिबिलिटी म्हणजे काय? कमी शक्यता, ज्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं असतं की कमी शक्यता आहे. म्हणजे समजा मी येऊ शकेल किंवा नाही येऊ शकेल, हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? माईट वापरतो. वीक पॉसिबिलिटी म्हणजे काय? की पॉसिबिलिटी असते पण कमी शक्यता असते, त्यासाठी आपण माईट वापरतो. आता शल जे आहे ते आपण फ्युचर टेन्स मध्ये पण वापरतो, आय आणि वीच्या पुढं. तर हे शल जे आहे हे फॉर्मल सजेशन साठी वापरतात किंवा फ्युचर इंटेन्शन, दोन्ही पण यूज आहे. काय? फ्युचर टेन्स मध्ये फ्युचर इंटेन्शन म्हणजे आपल्याला काळ कळावा, भविष्यकाळ कळावा यासाठी आपण तो वापरतो. किंवा एखादं सजेशन असतं की तुम्ही असं केलं पाहिजे. आय शल म्हणजे फॉर्मल सजेशन असतं, सल्ला असतो त्याच्यामध्ये. आता पुढचं जे मॉडेल वर्ब आहे ते आहे शुल्ड. त्याच्यामध्ये काय केलं असतं? तुम्हाला ऍडवाइस दिली असती, सल्ला दिला असतो. यू शुड टेक प्रॉपर डाएट, तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे. किंवा माइल्ड ऑब्लिगेशन असतं, म्हणजे सक्ती असती पण असं हे नसतं की सक्ती तर करतात, माइल्ड ऑब्लिगेशन असतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय करतो आपण?
ऍडवाइस म्हणून वापरतो, किंवा माइल्ड म्हणजे छोटस, म्हणजे एकदम पूर्ण सक्ती नसती की केलंच पाहिजे असं नाही, करू शकतात, करायला हवं असं असतं. तर त्यासाठी आपण शुड वापरतो. नेक्स्ट मॉडेल वर्ब आहे विल. विल आपण फ्युचर सर्टिनिटी किंवा विलिंगनेस, म्हणजे आता फ्युचर टेन्स जर घेतला आपण तर त्याच्या फ्युचर टेन्स मध्ये आपण काय वापरतो, विल वापरतो. आणि विलिंगनेस म्हणजे काय की म्हणजे आपली स्वतःची इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण तो विलचा वापर करतो. नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी आहे वुल्ड. मॉडेल वर्ब आहे वुल्ड. वुल्ड कशासाठी वापरतो आपण, पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती करण्यासाठी, एखादी इन्व्हिटेशन द्यायचं असेल किंवा पास्ट हॅबिट असेल तर त्यासाठी आपण वुल्डचा वापर करतो. याचे डिटेल एक्झाम्पल आपण ह्या साईडला आहेत ते बघणारच आहोत. आता मस्ट जो आहे तो आपण स्ट्रॉंगनेस सिटी म्हणजे झालंच पाहिजे किंवा बंधनकारक आहे की तुम्ही हे केलंच पाहिजे, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण की च पाहिजे, झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे, असं वागलंच पाहिजे, त्यासाठी आपण मस्ट वापरतो. आणि मगाचा जो इथं होता तो माइल्ड ऑब्लिगेशन शुल्ड. शुल्ड आणि मस्ट मध्ये काय फरक आहे, तर याच्यामध्ये आपण फक्त सांगतो की हा असं व्हायला पाहिजे, पण इथं ते झालंच पाहिजे म्हणजे बंधनकारक असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऑब्लिगेशन. स्ट्रॉंग नेसेसिटी म्हणजे गरज असते, खूप तीव्र गरज, आणि ऑब्लिगेशन म्हणजे बंधन असतं. आता पुढचा जो मॉडेल वर्ब आहे तो आहे नीड. नीड म्हणजे काय, नेसेसिटी म्हणजे आपल्याला एखादी गरज आहे तर नीड आपण त्याच्यामध्ये वापरतो, गरज दाखवण्यासाठी नीड वापरतो. आता हॅव टू म्हणजे काय की आपली इच्छा नाहीये काय करायचं पण करावं लागणार आहे, तर ते दाखवण्यासाठी आपल्याला म्हणजे वी हॅव टू गो टू स्कूल, म्हणजे आता आज जायचं नाहीये पण मग तरी जावंच लागणार आहे, म्हणजे काही ऑप्शन नाहीये त्याच्याकडं, म्हणजे अनविलिंगनेस जी आहे ती आपल्याला दाखवण्यासाठी हॅव टू चा उपयोग करतो. किंवा फोर्स सर्कमस्टन्सेस म्हणजे आपल्याला अशी परिस्थिती असते की आपण आपली इच्छा नसताना ते करायला लागतं, तेव्हा आपण हॅव टू चा वापर करतो. आणि लास्ट आहे आउट टू. तर आउट टू चा अर्थ होतो स्ट्रॉंग रिकमेंडेशन और मॉडेल ड्युटी. म्हणजे काय की याच्यामध्ये आपण हे केलं पाहिजे, आपलं हे जनरली नागरिकत्वाचं तत्व आहे, किंवा आपण काय म्हणतो की त्याला हे केलं पाहिजे असा सल्लासारखंच आहे, परंतु स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे. रिकमेंडेशन म्हणजे काय, याची जास्त शिफारस केली असते की बाबा हे झालं पाहिजे, आउट टू याच्यामध्ये आपण वापरतो. आता काही रूल्स आहेत कशासाठी, तर मॉडेल ऑक्झिलरी वापरण्यासाठी काही रूल्स आहेत. पहिला रूल आहे की मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर जे वर्ब येतं ते मूळ रूपात असतं, म्हणजे V1 मध्ये असतं. बघा, मॉडेल वर्ब्स ऑलवेज फॉलोड बाय द बेस फॉर्म V1 ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूप असतं याच्यानंतर, म्हणजे कॅनच्या नंतर आपण वेंट वगैरे लावू शकत नाही, आपण पहिलंच रूप लावणार कॅन गो, किंवा कॅन आय गो टू स्कूल, म्हणजे आता प्रश्न विचारताना पण कॅन आपण पुढे घेतला तर तो तेच दाखवतोय, ऍबिलिटी, परमिशन मागतोय ते. पुढचा रूल आहे वन सेंटेन्स वन मॉडेल. एका वाक्यात एकच मॉडेलचा उपयोग केला जातो, एकापेक्षा जास्त मॉडेल एका वाक्यात वापरता येत नाही, हा नियम दुसरा आहे. तिसरा नियम, वी कॅन फॉर्म क्वेश्चन बाय प्लेसिंग द मॉडेल बिफोर सब्जेक्ट. सब्जेक्टच्या आधी जर आपण मॉडेल उचलून मॉडेल पुढे घेतलं तर म्हणजे त्याच्यातून एक क्वेश्चन तयार होतो, म्हणजे आपला म्हणजे आपण त्याच्यातनं प्रश्न बनवू शकतो. वी कॅन फॉर्म द क्वेश्चन बाय प्लेसिंग द मॉडेल बिफोर द सब्जेक्ट. सपोज आता आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स, हे वाक्य आहे, सेंटेन्स आहे सरळ. हा कॅन आपण फक्त उचलला आणि कुठे घेतला, सब्जेक्टच्या आधी घेतला, म्हणजे काय वाक्य होईल, कॅन आय लिफ्ट दिस बॉक्स आणि क्वेश्चन मार्क मारला, तर हा काय झाला, प्रश्न तयार झाला. मॉरल क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, येस नो टाईप क्वेश्चन असतात, तर ते तशा प्रकारचे प्रश्न तयार होतात. आता पुढचा जो रूल आहे तो आहे की याच्यात जर आपण निगेटिव्ह करू शकत नाही, जाऊ शकत नाही, पाळू शकत नाही, हे जर म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये जर वापरायचं असेल तर आपण काय करतो, ह्या मॉडेल वर्बच्या समोर फक्त नॉट जोडतो. तो शॉर्ट फॉर्म मध्ये जोडला कांट होतं, कांट, कुडंट, म्हणजे असं मस्टंट, असं त्याचे वाक्य होतात, म्हणजे नॉट जोडतो आपण. याला जर आपल्याला निगेटिव्ह तयार करायचं असेल तर आपण त्याच्या पुढे फक्त नॉट जोडतो. आता बघूया डिटेल एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल बघूयात आपण, शी कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. म्हणजे काय, याच्यात काय दाखवलं, वाक्यामध्ये क्षमता दाखवली की ती अस्खलित इंग्लिश बोलू शकते किंवा एक छानपैकी इंग्लिश ती बोलू शकते, म्हणजे ऍबिलिटी, तिची क्षमता दाखवली या कॅननी. सेकंड याच्यामध्ये आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स, याच्यामध्ये ऍबिलिटी शो केली आहे, म्हणजे ती बॉक्स उचलू शकते, म्हणजे ती एबल आहे बॉक्स उचलण्यासाठी, क्षमता दाखवली इथं पण. आय कॅन बी व्हेरी ही कॅन बी व्हेरी केअरलेस समटाइम्स, म्हणजे तो कधी कधी खूप केअरलेस म्हणजे काय, निष्काळजीपणे वागणे, याला काय म्हणतो आपण, केअरलेस म्हणतो. याच्यामध्ये पण पॉसिबिलिटी सांगितलेली आहे. पुढचं जे सेंटेन्स आहे बघा, शी कुड रन फास्ट
वेन शी वॉज यंग. आता याच्यामध्ये काय दाखवलंय, ती धावायची कधी, जेव्हा ती यंग होती. यंग म्हणजे काय, तरुण होती. ती जोरात धावू शकत होती जेव्हा ती यंग होती. मग आता हा कुल्ड जो आहे तो कुठं कशासाठी वापरलाय, पास्ट ऍबिलिटी, म्हणजे ती भूतकाळात ती गोष्ट चांगली करत होती. आता तिला जमती असं नाही, पण भूतकाळात ती चांगली करत होती. तर पास्ट ऍबिलिटी दाखवण्यासाठी आपण कुड वापरतो. नेक्स्ट बघा, कुड यू प्लीज हेल्प मी. तर इथं काय केलंय आपण, हा जो कुल्ड आहे तो पोलाइट रिक्वेस्ट साठी, म्हणजे एखादी नम्र विनंती करण्यासाठी वापरलेला आहे. आता पुढचा, इट कुड रेन टुडे. याच्यामधून आपण काय काय दाखवतोय, पॉसिबिलिटी, म्हणजे आज पाऊस पडू शकतो किंवा नाही पडू शकत. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मेच. यू मे एंटर द ऑफिस, म्हणजे इथं आपण परमिशन दिली, तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता. मेनी काय केलंय, आपण परमिशन दिली. परमिशन म्हणजे काय, परवानगी दिलेली आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आय मे अटेंड द मीटिंग टुमॉरो. म्हणजे आता इथे ह्या मे मध्ये काय सांगितले, तर परमिशन विचारली का आपण, नाही, शक्यता सांगितली. कशाची, मी उद्या मीटिंग अटेंड करू शकतो. मग बघा, मेचे दोन अर्थ होता, एक फॉर्मल परमिशन होती आणि दुसरी शक्यता वर्तवण्यासाठी, म्हणजे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी होती, फ्युचर पॉसिबिलिटी. म्हणजे मी बी उद्या मी येऊ शकेल मीटिंगला, असं. आय मे अटेंड द मीटिंग टुमॉरो. दिस शोज द पॉसिबिलिटी इन द सेंटेन्स. हा मे जो आहे तो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे माईटचं. आता माईटचा अर्थ समजून घेऊ पहिले. माईट कशासाठी वापरतो आपण, वीक पॉसिबिलिटी. वीक पॉसिबिलिटी म्हणजे काय, कमी शक्यता. म्हणजे मी उद्या येईल किंवा नाही येईल, किंवा नाहीच येणार, शक्यतो प्रयत्न करेल, पण येईल किंवा नाही सांगता येत नाही. इट माइट रेन इन द इव्हिनिंग, म्हणजे वीक पॉसिबिलिटी, म्हणजे संध्याकाळी पाऊस येऊ शकतो किंवा नाही. माइट म्हणजे काय, येईल किंवा नाही येईल, आय डोंट नो. फक्त आपण माइट म्हणून सांगितलं की हा संध्याकाळी पाऊस येऊ शकतो. इट माइट रेन इन द इव्हिनिंग. वीक पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण माइटचा उपयोग करतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय विल कम्प्लीट माय वर्क टुडे. फ्युचर टेन्स मध्ये वापरलाय विल. कशासाठी, तर फ्युचर ऍक्टिव्हिटी शो करण्यासाठी वापरलाय, म्हणून त्या विलला इथे समोर फ्युचर असं लिहिलंय. शी विल हेल्प यू. इथं विलिंगनेस दाखवले. विलिंगनेस म्हणजे काय, तर इच्छा वर्तवलेली आहे की ती तुला मदत करू शकेल. शी विल हेल्प यू. आय विल नेव्हर फॉरगेट युअर हेल्प. मी तुझी मदत कधीच विसरणार नाही. म्हणजे हे काय केलंय, की प्रॉमिस केलंय, एखाद्याला वचन दिलंय. तर मग हा जो विल आहे तो काय कशासाठी वापरलाय, प्रॉमिस साठी वापरलेला आहे. आता वुल्ड जो आहे, वुल्ड, तर हा पण कुल्ड सारखाच, पण हा काय आहे, पोलाइट रिक्वेस्ट आहे, इन्व्हिटेशन आहे और पास्ट हॅबिट आहे. म्हणजे कुल्ड सारखाच त्याचा उपयोग झालाय. वुड यू लाईक सम टी, म्हणजे काय केली आता इथं आपण पोलाइट ऑफर केली आहे. आय वुड गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग. आता इथं पास्ट हॅबिट दाखवली की मी प्रत्येक म्हणजे दर दिवशी सकाळी कुठं जातो, वॉकिंगला जातो, गो फॉर वॉक. पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी या वुडचा वापर केलाय. आणि नेक्स्ट जे लास्ट सेंटेन्स आहे इथलं, म्हणजे एक्झाम्पल मधलं, तर त्याच्यामध्ये दिलंय आय वुड प्रिफर द कॉफी टू टी. म्हणजे मला आय वुड प्रिफर म्हणजे कोणाला, मला चहापेक्षा कॉफी जास्त आवडते किंवा मी प्रिफर करतो, कॉफी घेतो. तर इथं प्रिफरन्स दाखवण्यासाठी तुमचा वुड आलेला आहे. पुढचे 3-4 एक्झाम्पल बाकी आहेत, ते आपण थोड्या वेळात पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहेत शलवाले. शल वी स्टार्ट द मीटिंग. सजेशन साठी वापरले, सल्ला, की आपण मीटिंग चालू करायची का. शल वी स्टार्ट द मीटिंग, सजेशन, सल्ला विचारलाय. आय शल रिटर्न द बुक टुमॉरो. याच्यामध्ये काय केलंय, एक फॉर्मल प्रॉमिस केलेला आहे की मी तुझी उद्या तुझी बुक परत देईल, पुस्तक परत देईल, असं प्रॉमिस केले. नंतर वी शल ओव्हरकम दिस प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय केलंय की आपण हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करूच. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार सांगितलेला आहे शल या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करून. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, यू शुड स्टडी रेग्युलरली. शुडचा अर्थ कशासाठी वापरलाय, शुड 3 ठिकाणी वापरलाय. ऍडवाइस देण्यासाठी, ड्युटी सांगण्यासाठी आणि एक्सपेक्टेशन दाखवण्यासाठी. तर इथं जो शुड वापरलाय तो त्यांनी काय केलाय की तुम्ही दररोज अभ्यास केला पाहिजे. यू शुड स्टडी रेग्युलरली, तुम्ही दररोज अभ्यास केला पाहिजे हे दाखवण्यासाठी ऍडवाइस दिली तुम्हाला. नंतर वी शुड ओबे अवर एल्डर. इथं कर्तव्य सांगितले. ड्युटी म्हणजे काय, कर्तव्य सांगितले की आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, बरोबर. द ट्रेन शुड अराइव्ह सून.
याच्यामध्ये काय सांगितलंय? एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन म्हणजे काय? यायला पाहिजे लवकरात लवकर. ट्रेन जेवढी लवकर येईल तेवढं चांगलं. ट्रेन शुड अराईव्ह सून. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेशन म्हणजे काय? आपल्याला जे वाटतंय ते आपण त्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे. आपली इच्छा व्यक्त केली, एक्सपेक्टेशन सांगितलेले आहेत. तर त्यासाठी पण आपण शुडचा वापर करतो. नेक्स्ट मॉडेल आहे मस्ट. मस्ट म्हणजे काय? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी किंवा ऑब्लिगेशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सक्ती करतो आपण. यू मस्ट वेअर हेल्मेट. तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट वापरलंच पाहिजे. शुड, मस्ट आहे तिथं. शुड म्हणलं असतं तर काय? वापरा. पण मी तर काय सांगितलंय? पाहिजे, वापरलंच पाहिजे. गाडी चालवताना हेल्मेट म्हणजे त्या शब्दाला एम्फसाइज केलंय म्हणून तिथं शुड न वापरता काय वापरलाय आपण? स्ट्रॉंग ऑब्लिगेशन साठी मस्ट वापरलाय. नेक्स्ट मस्ट एक्झाम्पल आहे वी मस्ट सेव्ह वॉटर. आपण पाण्याची बचत केली पाहिजे. का मस्ट? का? कारण नेसेसिटी, ती गरज आहे. आपण इथं हा मस्ट जो वापरलाय तो गरजेसाठी वापरलाय. आपण जर पाण्याचा वापर केला नाही म्हणजे पाणी वाचवलं नाही तर आपल्याला फ्युचरमध्ये पाणी मिळेल का? नाही. तर मग आपण कसं म्हणजे पाण्याची बचत केलीच पाहिजे. वी मस्ट बी होम नाऊ. म्हणजे आता म्हणजे शी मस्ट बी ऍट होम नाऊ. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं बघा की सर्टिनिटी सांगितली, की ती खात्रीने सांगितलं की ती आता नक्की घरीच असणार. घरून ती कुठं जाऊच शकत नाही. आपण एखाद्याच्या घरी याच्या आधी म्हणतो ना, हा आता ती 100% घरी भेटेल. शी मस्ट बी होम ऍट होम नाऊ. आता पुढचा जो मॉडेल ऑक्झिलरी आहे ती आहे आउट टू. आता आउट टू आपण कुठे कुठे वापरतो? तर मॉरल ड्युटी म्हणजे नैतिक कर्तव्य दाखवण्यासाठी, ऍडवाइस सांगण्यासाठी, आणि स्ट्रॉंग ऍडवाइस म्हणजे काय? की त्याच्यामध्ये सांगितलं असं की हा केलंच पाहिजे. वी आउट टू हेल्प पुअर म्हणजे नैतिक कर्तव्य आपण गरजूंना किंवा गरिबांना मदत केली पाहिजे. यू आउट टू स्पीक द ट्रूथ. तुम्ही खरं बोललं पाहिजे, ऍडवाइस दिलाय. चिल्ड्रन आउट टू रिस्पेक्ट देअर पॅरेंट्स. आणि मुलांनी त्यांच्या पालकांचा आदर केला पाहिजे. बरोबर आहे, प्रत्येक मुलांनीच आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. बर, अशा प्रकारे ग्रामरचा 10वा दिवस होता. मॉडेल ऑक्झिलरी समजून घेतलीये. काल रेग्युलर इरेग्युलर व्हर्ब पाहिलेत. व्हर्बचा टॉपिक खूप झालाय. आता 10 दिवस पूर्ण झालेत. उद्या माझ्या जे असं हे आहे की आपण उद्या एक ऑनलाईन लाईव्ह जाऊन एक टेस्ट घेणार आहे. तर लाईव्ह टेस्ट मध्ये जे 10 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण जे पण टॉपिक कव्हर केले तर ते आपण लाईव्ह टेस्ट मध्ये उद्या सोडवायचा प्रयत्न करू. छोटे मोठे एक्सरसाइज आहेत. आतापर्यंत तुम्हाला काय कळलंय काय नाही, तर उद्याचा दिवस आहे लाईव्ह जाण्याचा. तर मला आशा आहे की माझे सगळे जे विद्यार्थी आहेत ऑनलाईन ऑफलाईन वाले सगळेजण नक्कीच लाईव्हला जॉईन होतील. लाईव्हचा टायमिंग असेल, मी टायमिंग नेक्स्ट व्हिडिओ किंवा शॉर्ट मध्ये मी सांगते. थोड्याच वेळात आज एक शॉर्ट पब्लिश करते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्हचा टायमिंग आणि आपली टेस्ट कशी होणार आहे, काय टॉपिक असणार आहे याच्यावर नक्कीच मी तुम्हाला सांगेल. तर आशा आहे तुम्हाला आजचा मॉडेल ऑक्झिलरी तुमची कन्सेप्ट सगळ्या नक्की क्लिअर झाली असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेवढी ज्याची प्रॅक्टिस कराल तेवढं त्याच्यात तुम्ही काय होणार? एकदम एक्सपर्ट होऊन जाणार. लक्षात. तर ग्रामर असू द्या, कुठली भाषा असू द्या, तुम्हाला रोजचं डेली प्रॅक्टिस आवश्यक आहे. डेली डोसेस आवश्यक आहे. रोज तुम्ही त्याला बघणं आवश्यक आहे. म्हणजे मी रोज एक व्हिडिओ टाकते पण तुम्ही तो रोज एक व्हिडिओ पाहिला आणि खरंच तुम्ही करत करत गेले आणि त्या व्हिडिओचा त्याच दिवशी अभ्यास पूर्ण करून समजून घेतलं तर नक्कीच ग्रामर तुम्हाला 100 नाही 1000% कळणार. लक्षात. आशाही तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, कळला असेल. काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.